अमित ढोले उपसभापती झाले. गावच्या ग्रामस्थांना, पक्षाच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांनी शिवसेनेला पाठिंबा द्यायला हवा होता, अशी सगळ्यांची अपेक्षा होती. ती अपेक्षा अवास्तव नाही तर वास्तव आहे. आपल्यासोबत येणेरे गावचे माजी उपसरपंच जयसिंगराव घोगरे आहेत. भाऊ, तुम्ही काय सांगाल? आता तुमच्या गावचे अमित ढोले उपसभापती झालेत. प्रथम त्यांच्या विजयाबद्दल काय सांगाल? गावाला एक चांगलं पद मिळालं, काय त्यांना शुभेच्छा द्याल? नाही, गावाला पद मिळालं आणि मिळायलाही पाहिजे, आमचं काही दुमत नाही. शुभेच्छा काय द्याल? शुभेच्छा द्या म्हणजे आमच्याकडून झालं असतं तर आम्हाला अजून समाधान वाटलं असतं. पद मिळालं, शुभेच्छा तर द्या, जरा मोठं दिल ठेवा ना. नाही, शुभेच्छा आहेत. आता त्यांच्याकडून गावाची विकासाची कामं व्हावी अशी अपेक्षा असं दिलदार मत पाहिजे, व्हायला पाहिजे. आणि करावं. नेमकं आता दुःख काय? दुःख म्हणजे बा आम्हाला, आम्ही त्यांचं काम केलं, आम्ही त्यांच्याकडं समज रात्रंदिवस पळालो, आम्हाला काहीच किंमत नाही दिली, त्याच्यामुळं आम्हाला जरा थोडंसं दुःख वाटणार, साहजिकच आहे. झालं गेलं गंगेला मिळालं, आता काही बदल होईल का नाही? सगळे एकत्र याल की नाही? नाही, आता हे लोकांच्या मनात राहिलं. तुमच्या मनात? आमच्याही मनात राहिलं. दुःख विसरायचं असतं ना. नाही, विसरू आम्ही, पण आम्ही योग्य वेळेला योग्य निर्णय घेऊ, असं आमचं मत आहे. आता काल ते गावामध्ये आले, बाकीची मंडळी त्यांना घेऊन आले. त्यांच्या गावामध्ये सरपंचांनी, पोलीस पाटलांनी किंवा बाकीच्या मंडळींनी सत्कार केला. सरपंचांनी या सगळ्या मंडळींचा आदर तिथे केलं. कसं पाहता? नाही, गावचा सरपंच आहे ना, त्यांनी केलं असेल, त्याच्यात काय दुमत नाही. पण बाहेरच्या लोकांनी इथे येऊन आमच्या गावात राजकारण करणं ही चुकी. काय त्यांनी राजकारण काय केलं? काय केलं माहिती? त्यांनी आमच्या गावात येऊन सरळ आमच्या गावच्या लोकांना धमकी दिली. काय धमकी दिली? काय बोलले ना ते की शिवसेना तुमच्या पाठीशी, असं हो, म्हणतो. शिवसेना. आपण जनरली आपण म्हणतोच ना. आपण जनरली आता शिवसेनेचा उमेदवार, त्यांची जर एवढी धमक होती तर त्यांनी शिवसेनेचा उमेदवार इथं निवडून आणायला पाहिजे होता ना. त्यांचा उमेदवार पाडला आणि ते आमचा उमेदवार घेऊन गेले. याचं दुःख आम्हाला वाटते जास्त. म्हणजे त्यांच्यात धमक नाही, तिथून इथं येऊन आमच्यावर दादागिरी करायची त्यांची काही कारणच नाही. आणि आमच्या गाव सक्षम आहे ना, आमच्या गावात राजकारण करणार किंवा आमच्या गाव, त्यांना आमचा गावचा उमेदवार आहे, आम्ही आमचं पाहून घेऊ ना. तुम्ही बाहेरून बरं आले तर आले, रात्री सगळी झोपल्यावर आली. किती वाजता आले गावात? रात्री 11 वाजता आलेत ते इथं. सकाळी 10:30 वाजता आले. नाही, 11 वाजता इथं आलेत ते गावात. आम्ही सगळे झोपले, सगळं गाव शामसूम झाले, मग आले इथं. सरपंच, पोलीस पाटलांनी सत्कार केला, त्यांना काय उठून आणलं काय? त्यांना बोलून घेतलं असेल त्यांनी. आज त्यांच्या बरोबर जेवढे होते ना सत्काराला, त्याच्यातल्या एकाही माणसाने त्या अमित ढोलेला मतदान नाही केलं आणि त्यांनी त्याचा सत्कार केलाय. म्हणजे याच्यात आम्हाला कमी पण आहे का नाही? त्यांनी त्याचं कर्तव्य केलं. गावात एखादा मान्यवर आला तर सरपंचाचं काम सरपंचाचं ठीक आहे ना. सरपंच आम्ही कुठं काय म्हटलं त्याच्याबद्दल. सत्कार केला तर त्यांनी यायचं, तर मग सकाळी यायचं ना सत्कार करायला. सत्कार आम्ही त्यांचा केला असता. आता गावचं गावपण, गावचा एकोपा ठेवण्यासाठी भविष्यकाळात तुम्ही सगळे एकत्र कधी येणार? नाही, आम्ही प्रयत्न करू ना, एकत्र ठेवणार आम्ही. आमच्या गाव आहे तसं सक्षम आहे. आता अमित ढोले यांच्याबद्दल राग गेला की नाही? नाही, अमित ढोलेंचा राग गेला की नाही आता कालांतराने कळलं हळूहळू. आता काय लगेच तर जाऊ शकत नाही. पुन्हा एकदा त्यांना मन मोकळ्या विजयाच्या शुभेच्छा सभापती झाल्याच्या? नाही, आमच्याकडून झालं असतं तर आम्ही शुभेच्छा दिल्या. आम्ही नाही शुभेच्छा देऊ शकत त्यांना. अहो, एवढा गावाने बोर्ड लावला, इथं बोर्ड पाहिला कोणी लावलाय? तो गावाने नाही बोर्ड लावला. तो गावात नाही बोर्ड लागू शकत त्यांचा. नाही तर गावात त्यांची मिरवणूक काढली असते आपण इथं, पण आता नाही काढू शकत आम्ही मिरवणूक त्यांची. माणसांनी विसरायचं असतं. कालांतराने विसरू आता हळूहळू. राजकारण आहे शेवटी, विसरेल माणूस, पण थोडा टाइम. कमलताई शळकंदे जुन्नर पंचायत समितीच्या सभापती झाल्या, एक महिला आहेत, त्यांना काय शुभेच्छा? ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. त्यांनी पण तालुक्याचा विकास करावा, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. जुन्नरचे आमदार शरद सोनवणे विद्यमान आमदारांवर नेहमी टीका करतात. जुन्नर पंचायत समितीच्या ज्या सभापती झाल्या त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून आयात करावं लागलं. उपसभापती ते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, त्यांना तिकडून अप्रत्यक्षपणे पळून नेलं म्हणा किंवा बाहेरचा पाठिंबा घेऊन त्यांना सपोर्ट करावा लागला, हे त्यांचं अपयश? नाही, तालुक्याचे आमदार कधीच खरं बोलत नाही, नेहमीच खोटं बोलतात. काल पण म्हटले ते गुलाब पारख्यांनी पाठिंबा दिला. गुलाब पारख्यांनी अमित ढोलेला बिलकुल पाठिंबा दिला असेल. तुम्हाला का माहिती त्यांचा पक्ष वेगळा? नाही दिला. आम्ही सांगतो नाही दिला. मग त्या गुलाब पारख्यांनी दिली असती बाईट का आम्ही त्यांना पाठिंबा दिला. शिवसेनेची जी मंडळी आहेत, म्हणजे उद्धव ठाकरे शिवसेनेची, दोन्ही दगड वाट ठेवून काम करतात असं वाटतं? नाही, तसं नाही वाटत. एक माणूस गेला म्हणून काही सगळेच गद्दार आहेत असं काही नाही. एक माणूस गद्दार आहे, तो गद्दारच आहे. आणि त्याच्यावर तो तालुक्याचे आमदार म्हटले त्याची इतिहासात नोंद होईल. त्याची इतिहासात नोंद ही होईल का तो गद्दारीनं उपसभापती झाला, ही नोंद होणार. कोणाशी गद्दारी केली?
तर राष्ट्रवादीशी गद्दारी केली. आम्ही त्यांचे मतदान केलं, आम्ही राष्ट्रवादीचे मतदार आहे, आम्ही राष्ट्रवादीचे सगळे कार्यकर्ते, एवन आमच्याच गावात नाही बाहेरच्या गावचे पण, कुसूरचे, इकडचे, दातखेळवाडीचे, काल्याचे, सगळ्या गावचे, म्हणजे ज्या पंचायत समितीचं गाणे त्यांनी सगळ्या राष्ट्रवादीच्या लोकांनी त्याचं काम केलं आणि त्याला निवडून आणला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी, आणि त्याने सेनेशी जाऊन हातमिळवणी केली. ही लय मोठी चूक केली त्यांनी. कोणाला नाही. आता भविष्य काळात काय, गावची पुढे यात्रा आहे, सगळा एकोपा पाहायला मिळेल? नाही, गावची यात्रा आम्ही सक्षम आहोत आणि सगळे एकत्र येऊन काम करते. गावची यात्रा व्यवस्थित आम्ही पार पाडू, तसं काय करू. तर आम्ही डोलेच खजिनदार आहे, त्यांच्याकडे सगळा हिशोब आहे. मग असलं तर त्याला त्या हिशोबानेच आम्ही बोलणार ना त्यांच्याशी. एकत्र तर बसावं लागेलच ना. बसणार ना, मग का नाही बसणार. व्यवहार आहे, व्यवहाराला एकत्र बसलंच पाहिजे. मैत्री काय? नाही, मैत्री तर आहेच आहे, पण आता जो राग मनात आहे तो काय जाणार नाही. मैत्री कायम आहे. उपसभापती आपला मित्र झालाय, तर मोकळे शुभेच्छा द्या ना. मोकळे शुभेच्छा आता नाही देऊ शकत तरी आम्ही राष्ट्रवादीचे उपसभापती झाल्याचा आनंद. हा, गावचा उमेदवार झाला, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. गावचा विकास त्यांनी करावा. त्यांनी मस्त तालुक्याचा विकास करण्यासाठी आम्ही गेलो म्हटले. बघू आता किती विकास करतात, दिसन लोकांना विकास काय करतात ते. राजकारणामध्ये शह प्रतिशह डावपेच टाकावेच लागतात. शेवटी कोणाच्या ना कोणाच्या मदतीनं पदं मिळवायची असतात, मिळवली जातात. येणेरेकरांचं, राष्ट्रवादीवाल्याच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की अमित ढोले उपसभापती झाले, आम्हाला अजिबात दुःख नाही, चांगली बाब आहे, परंतु आम्हाला विश्वासात घ्यायला हवं होतं. अमित ढोले आपण अजून खूप मॅच्युअर्ड राजकारणी नाहीत. शरददादा सोनवणे भविष्यकाळामध्ये आपण ह्या सगळ्या मंडळींना एकत्र घेऊन समज गैरसमज दूर करून ह्या येणेरेकरांच्या विकासाला आपण चालना द्याल अशी अपेक्षा आहे. अमित भाऊ, तुम्ही सगळी मंडळी एकत्र एकदा बसा, समज गैरसमज दूर करा, तुमच्यातला एकोपा कायम ठेवा. गुलाब पारखे एक सरळ मार्गी माणूस आहे. तो माणूस एखाद्याच्या जखमेवर मानला तर ती जखम चालणार नाही, असं गुलाब पारखेंचं काम आहे. येणेरेकर मंडळी आज थोडेसे अपसेट आहेत, नाराज आहेत, त्यांना दुःख आहे की अमित ढोलेंनी असं वागायला नको होतं. परंतु राजकारणामध्ये एखादं पद मिळवायचं असेल किंवा शिवसेनेला जर जुन्नर पंचायत समितीच्या सगळ्या तिजोरीच्या चाव्या किंवा सगळे सभापती उपसभापती आपल्याकडे ठेवायचं असेल तर कोणाला तरी गळाला लागावं लागतंच. अमित ढोले हे शरद सोनवणेंचे पूर्वीचे सहकारी, ते त्यांच्या गळाला लागले. पद मिळालं, पद आता गावाला मिळालेलं आहे. आता तरी यापुढे एकमेकांमध्ये दुरावा नको, राग रुसवा नको, सगळी मंडळी एकोप्याने काम करतील. आणि अमित ढोले, तुम्हीसुद्धा, शेवटी ही माणसं आपली आहेत. कळत न कळत जे काही झालं असेल तुम्ही तुमचं आहे, मला तुमच्या पदरात घ्या अशीही तुम्ही भूमिका ठेवा. येणेरे गावचं नाव मोठं आहे, जुन्नर तालुक्याला दिशा देणारं हे गाव आहे. मंत्री छगनराव भुजबळ यांचं देखील या गावामध्ये रिलेशन आहे. माजी आमदार स्वर्गीय वल्लभ शेठ बेनके यांचं नातं होतं या गावामध्ये आहे. आशाताई बुचके किंवा इतर सगळ्याच मंडळींचे या गावाशी संबंध चांगले आहेत. विद्यमान आमदार शरददादा सोनवणे, आता तुमची जबाबदारी आहे. राजकारण म्हणून पाहू नका, गावाला सगळ्यांना बरोबर घेऊन ह्या गावच्या विकासाला पुढे नेताना चांगली चालना द्याल अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, बिहार टाइम्स, येणेरे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.